नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। सुरुवात करूया आजच्या टॉप 10 घडामोडींना। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। लातूर येथे बोलत असताना गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे। मी जातीयवादी नाही, पण मराठा आरक्षण हे आरक्षणाच्या टिकेवारीच्या बाहेर जात असल्याने कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण टिकणार नाही, असं स्पष्टपणे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे। पुढे ते असेही म्हणाले, मराठा आरक्षणाचा नाद सोडण्यासाठी आता सुज्ञ मराठ्यांनी समाजासोबत चर्चा केली पाहिजे। मराठा आरक्षण संविधानिक असताना ज्या प्रकारे आंदोलन करण्याचा घाट घालण्यात आला, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत। मनोज जरांगे पावसाळ्यात उगणाऱ्या छत्र्यांसारखे निवडणुकीच्या वेळेला उगवतात, असं म्हणत त्यांनी जिव्हारी लागणारी टीका मनोज जरांगे पाटलांवर केली। कोण आहे मनोज जरांगे पाटील? बॅरिस्टर आहे का? मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान केले। मराठा समाजाला EWB मधील 8% आरक्षण मिळत होते, परंतु आता मराठा विद्यार्थ्यांना 5% पेक्षा कमी आरक्षण मिळत आहे, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले। पाकिस्तानसाठी हेरागिरी करण्याचा आणि भारताबद्दल संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप असलेल्या हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्राला मोठा झटका बसला आहे। तिचं इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे। येत्या काही दिवसात ज्योतीचे यूट्यूब चॅनल देखील ब्लॉक होण्याची शक्यता आहे। पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी संबंधित लोक यूट्यूबर ज्योतीला त्यांचा संपर्क म्हणून तयार करत होते। फेसबुक, इंस्टाग्रामची मालकी असलेली कंपनी मेटाने आज अर्थात सोमवारी यूट्यूबर ज्योती मल्होत्राचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड केलं आहे। ज्योती मल्होत्रा इन्स्टा, फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होती, असा आरोप आहे। ज्योती इंस्टाग्रामवर तिचे ग्लॅमर दाखवायची आणि भरपूर रील्स बनवायची। एवढंच नव्हे तर 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या 4 दिवसांच्या लष्करी संघर्षादरम्यान ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानात उच्च न्यायालयात तैनात असलेल्या एका अधिकाऱ्याच्या संपर्कात होती, असे देखील समोर आले आहे। बीडमधील परळी पुन्हा गुन्हेगारीच्या चर्चेत आली आहे। शिवराज दिवटे या तरुणाला 10 ते 12 जणांच्या टोळ्यांनी अपहरण करून बेदम मारहाण केली। तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करू, अशी धमकी ही आरोपींनी दिली होती। त्यानंतर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे। शिवराज दिवटे यांना झालेल्या मारहाणीमागे धनंजय मुंडे यांच्याच गुंडाचा हात असावा, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे। करुणा मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केला। त्या म्हणाल्या की बीडमधील सगळ्या गुंडांना धनंजय मुंडे पोसत आहे, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरच कारवाई करण्याची गरज आहे। देशामध्ये दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले, तसेच ऑपरेशन हे बीडमध्ये देखील राबवा, कारण या ठिकाणी अनेक गुन्हेगारी टोळ्या आहेत। जवळपास 8 ते 6 हजार गुन्हेगारी आहेत। या सगळ्यांनाच एन्काउंटर करून टाका, अशी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांना विनंती आहे। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला असून खेडमधील जगबुडी नदीपात्रात कार कोसळून 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। मुंबईतील मीरा रोड येथील देवरुखच्या दिशेने निघालेल्या कुटुंबियांचा या दुर्दैवी घटनेत अंत झाला। धक्कादायक आणि तेवढीच दुःखद गोष्ट म्हणजे अपघातग्रस्त कारमधील नागरिक हे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी देवरुखला जात होते, मात्र त्यांनीही वाटेत मृत्यूने गाठले आहे। जगबुडी नदीच्या पुलावरून कार थेट 100 फूट खाली कोसळली। या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला, तर कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे। त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। नदीच्या पात्रात कार कोसळल्याची माहिती मिळताच अनेकांनी जगबुडी नदीच्या पुलावर धाव घेतली। पोलिसांच्या सांगण्यावरून अपघातातील मृत मीरा रोडचे रहिवासी असून ते अंत्यविधीसाठी देवरुखच्या दिशेने जात होते, मात्र कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही कार थेट जगबुडी नदीच्या पात्रात 100 ते 150 फूट खाली कोसळली। हा अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुरू आहे। सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे।
कागदपत्र मिळालेले नसल्याचा दावा आरोपींच्या वकिलांनी केला आहे। पेनड्राईव्ह देखील अद्याप मिळाला नसल्याचे आरोपीच्या वकिलांचं म्हणणे आहे। दरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम आज गैरहजर होते। बीडच्या मसजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबरमध्ये निर्गुणपणे हत्या केली होती। खंडणीच्या वादातून अपहरण आणि अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडसह 7 आरोपी सध्या अटकेत आहेत, तर एक आरोपी अद्यापही फरार आहे। या सर्व आरोपींवर मोकोका लावण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास CID आणि SIT कडून केला जात असून सध्या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मोकोका कोर्टात सुरू झालेली आहे। आता पुढील सुनावणी ही 3 जून रोजी होणार आहे। मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे। युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळा, थोडा संयम बाळगावा। युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजय रॅली ज्या निघत आहेत त्या टाळाव्या, अशी विनंती अमित ठाकरे यांनी या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे। तसेच राष्ट्रीय सुरक्षेचे निर्णय घेतला त्याबद्दल त्यांनी मोदींचे आभार देखील मानले आहेत। अमित ठाकरे यांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे। अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र प्रसिद्धीसाठी पत्र असून हा बालिशपणा आहे। संपूर्ण देशाने आणि जगाने बघितलं आहे आपण काय केलं म्हणून। तुम्हाला याबाबतही काही शंका आहे का, असा सवाल यावेळी गिरीश महाजन यांनी उपस्थित केला। पुढे बोलताना ते म्हणाले की संपूर्ण जगाने पाहिले आहे आपल्या सैन्याने काय केलं आहे। तुम्हाला आता काय त्याचा रिझल्ट पाहिजे का? संपूर्ण बालिशपणा चाललेला आहे हा। प्रसिद्धीसाठी असे पत्र लोक का लिहितात मला काही कळत नाही। असं पत्र लिहिण्याची काहीच आवश्यकता नाहीये, असा टोला यावेळी गिरीश महाजन यांनी अमित ठाकरे यांना लगावला आहे। 2020 साली जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे। मुंबईत पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे। 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची आज बातमी समोर आली आहे। त्यातच आता एका अभिनेत्री ही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे। 90च्या दशकात आघाडीवर असलेली आणि नुकतीच बिग बॉस 18 मुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान झालं आहे। अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने सोशल मीडियावर पोस्ट करत ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली। तिने त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की हॅलो मित्रांनो, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे। सुरक्षित राहा आणि मास्क घाला। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर तीव्र कारवाई केली। यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे। पण आता याच ऑपरेशनवरून राजकारण सुरू झालं आहे। भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात त्यांनी पाकिस्तानला हल्ल्याची माहिती असल्याचे म्हटले आहे। आता यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे। राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये परराष्ट्र मंत्री म्हणत आहेत की कारवाईच्या सुरुवातीलाच पाकिस्तानला माहिती देण्यात आली होती की भारत फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य करत आहे, पाकिस्तानी सैन्याला नाही। अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा धडानी हिने नुकतेच सिनेक्षेत्रात पदार्पण केले आहे। गेल्या काही आठवड्यांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेली राशा धडानीने तिच्या आईच्या गाण्यावर डान्स केलाय। रवीना टंडनच्या टिप टिप बरसा पाणी या गाण्यावर तिचीच लेक राशा हिने डान्स केला आहे। राशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे। लोकांनी या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे। एका अवॉर्ड शो दरम्यान राशाने दिलेल्या या परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मनं जिंकली असून तिच्या आत्मविश्वास संपूर्ण आणि आकर्षक सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक होत आहे। या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या साऊथची अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या तुलनेतही राशाने अधिक लक्षवेधी डान्स केल्याचे म्हटले जाते। पुरुषांचा एशिया कप 2025 या सप्टेंबरमध्ये होणार आहे, जो भारत आयोजित करणार आहे। पण या स्पर्धावर एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे, कारण एका वृत्तानुसार भारतीय क्रिकेट संघाने या स्पर्धेतून आपले नाव कमी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे। BCCIने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी यांना कळवले की त्यांनी जूनमध्ये श्रीलंकेत होणाऱ्या महिला इमर्जिंग संघ एशिया कप आणि पुरुष एशिया कप 2025 मधून आपला संघ मागे घेतला आहे। अशा परिस्थितीत एशिया कप 2025 वर संकटाचे ढग दाटून आले आहेत।